सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति तासां ब्रह्मज्ञानिरहं सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति सर्वदृश्य जगह पुनः जगत माया का जगत है आसाम ब्रह्मज्ञानी हम बीज प्रदत्त आसाम ब्रह्मज्ञानी ब्रह्माद ब्रह्म म्हणजे माया त्याच्यामध्ये बीज प्रदत्त जगत ज्याची उत्पन्न होते नाही का अंकुर दिसतो तयार बीज काय केलं पाहिजे मानलं पाहिजे किंवा बीज कोण आहे परमात्मा कोण आहे बीज आहे आणि ज्याच्यामध्ये ठेवलं आहे ते कोण आहे माया दोन संबंध दाखवायचा पाहिजे आता जगत विचारामध्ये मूल ज्या अर्थी दिसते त्याचे आई बाप काय केले पाहिजे काय केले एखादा विद्यार्थी म्हणायला लागला म्हणलं भाऊ अरे काही बहीण भाऊ आहे का म्हणलं कुठल्याला गरीबाला गरीब झाला भाऊ काही शेतीवाडी म्हणलं कुठल्याही गरीबाला शेती काही बहीण वडील म्हणलं काही आई वडील कुठल्या आई वडील आई वडील काय केले पाहिजे मानले पाहिजे त्याचा संबंध म्हणजे विश्वच्या अर्थी दिसते माझा विश्व म्हणजे ते करू मग त्याचा वडील कोण त्याची आई या कारणी पिता ब्रह्म त्याचा पिता माया कोण झाली त्याची आणि जगत कोण झालं अपत्य संत सुद्धा जगाच्या विसर्जन करू आता शरीर एक बोलते ते बोली नवरे देव जिथे जे मनवद्याची साधे कधी शरीर एक बोलते अंड विचार स्वेद ज्योत बीज या सर्व आणखी याच्यामधून सगळे जीव काय होतात एकच शरीर आहे का भिन्न भिन्न नाही कोणाला हात नाही पण पाय नाही कोणाला पाय आहे तर हात नाही नाही का पशुला काय आहे पाय आहे पण काय नाही सर्वाला पापाची फळ आहे पक्षाला काय आहे अंड्यातून उत्पत्ती असते जमिनीचा संपर्क कमी सत्याची सृष्टी सगळी कशी आहे आकाशात असते काळात भगवान गेला त्याप्रमाणे एकच शरीर आहे का सर्वांमध्ये विषमता आहे काय मंत व्यवहार होऊ शकतो देखोनी नव वैदो चित्ते जे मनबुद्धी आधी बुद्धी एकची आणि सर्वच शरीर पंचमहाभूताचे मग कोणाचे शरीर असो त्या मुळामध्ये कोणाचं आहे हा काय एकची देही आणि काय अनाडी सेवा योग नाही देव म्हटल्यानंतर माणसाचा गोळा आहे त्याच्यात सर्व योजना करावी लागते अवयव नसेल तर व्यवहार होऊ शकणार व्यवहाराकरता अवयवाची काय आवश्यकता आहे डोळेच नाही तर पाहिलं कसा कानच नाही तर ऐकेल कसा म्हणजे सगळी सवयव संपत्ती मनुष्य देहात आहे इतर देहामध्ये आणखी संपत्ती नाही आहे त्याच्यामध्ये अवयव आहे संपूर्ण अवयवाने जे युक्त देह त्याला म्हणतात मनुष्य देह त्याची ठेवण वगैरे सगळ्या गोष्टी आहे एखाद्या पशुची आपण स्तुती केली हसत असतो का माणूस काय एक 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 दृष्टांत येतो हा सिद्धांत सांगणार म्हणून चित्रविचित्र विश्व पाहिजे एकच आहे काय त्यामध्ये समता आहे का सगळा चित्रविचित्रपणा आहे कोणती योनी बघा त्याच्यामध्ये चित्रविचित्र काय असतो प्रकार असतो काही उचा नीचा डाळ्या विश्वाने वेळा घ्या आणि एकाची देवी झाली
मग एखादा वृक्ष आपल्याला दिसतो, उंच उंच त्याच्या फांद्या असतात, पानं फुलं वगैरे दिसतात. मुळात शोध केला तर एका बीजापासून आहे. हे सर्व जरी दिसते तर मूळ कोणाला? बीज त्याला काय आहे? आता आणि संबंध यायचा, मृत्यू के घटले का जायचा, हा पटत प्रभाव ज्ञानेश्वर महाराज वेदांत दान किया दास सोप्या भाषेमध्ये सांगला. संबंधात यायचा, संबंध असताना आई वडिलाचा संबंध, पती पत्नीचा, आपल्या गुरु शिष्याचा असा संबंध असतो. मला संबंध कसा काय आहे त्याचा विचार सांगायला. आणि संबंध मृत्यू के घटले गजायचा, मृत्युकेपासून काय होतं म्हणजे घट पण झाला, मृत्युकेचं लेकरू झालं ना, तेव्हा मृत्युके घटले करू जायचं. पटत बघा पुसायला कारण आपल्याला पट म्हटल्यानंतर अगोदर काय पाहिजे? कापूस. कापूसाचा दोरा आणि दोऱ्यापासून कापूस पण झाला, आणि पट काय झाला? साध्या सोप्या भाषेमध्ये, व्यावहारिक भाषेमध्ये सांगितलेलं आहे. नाना कल्लोळ परंपरा संतती देशी सागरा, आंबा आणि चढाचढा संबंध आहे. नाना कल्लोळ कामा नाही का, समुद्रावरचे, नदीवरचे, धरणावरचे नाना प्रकारचे तरंग येत असतात. हे संतती, हे सागराची काय आहे? संतती आहे. आंबा आणि चराचरा संबंध त्याचा. चर आणि अचर सृष्टीमध्ये दोन्ही दिसतात. काही जडही आहे आणि काही काय आहे? चेतनी आहे. काही एखादा घट आहे, तो घट आणणारा मुलगा असेल, घट झाला जड, आणि आणणारा मुलगा काय झाला? चेतन. दोन संबंध. चेतनाशिवाय जडाचा व्यवहार होऊ शकत नाही. आपोआपच आणि मातीचा घट तयार होतो का? कोणीतरी जरा आकार देणारा चेतन काय केलं पाहिजे? जर ते घट दिसतो तो कुंभार दिसतो, आणि कुंभार काय करत राहतो? त्याप्रमाणे जगत दिसते ना, मग ईश्वर दिसतो. ईश्वर काय करायला पाहिजे? कारण जगत आपोआप आकाराला कोणीतरी आकार देणारा मनुष्य काय करायला पाहिजे, आणि त्यालाच ईश्वर म्हणतात. एक 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 वन्य आणि ज्वाळ दोन्ही वन्यचे केवळ तेव्हा निघा सगळा संबंध परमात्मा स्वरूपाच्या बाबतीमध्ये संबंध. कारण एकमेव द्वितीय का संबंधाला दैवनिष्ठा संबंध दाखवायचा असलेलं दोन पाहिजे. एखादा संबंध दाखवता येईल संबंध का एक संयोग संबंध, दोन पदार्थाचा जो संबंध असतो त्याला काय म्हणतात? म्हणजे परमात्मा एकच एक परमात्मा असल्यामुळे संबंध कोणाचा झाला? दोनच द्वित्व असतं तर संबंध काय झाला असता? दाखवता संबंध सांगता येत संबंध त्याचा. वन्य आणि ज्वाळ, अग्नी आणि ज्वाळ त्याचा संबंध आहे का? ज्वाळ म्हणजेच अग्नी, अग्नी म्हणजेच दोन्ही वन्यचे केवळ मेघा सगळा संबंध व्हा. सर्व कोण आहे? परमात्माच आहे. द्वैत असतो तर संबंध सांगता असतात, पण द्वैत नाही म्हणून सगळं एकमेव द्वितीय एक परमात्माच आहे. झाल्याने जगत झाके तर जगतले कोण फाके, केळेवरी माने केळी. झाल्याने जगत झाके नाही, जगतामुळे परमात्मा झाकला जात नाही. झाल्याने जगत झाके आणि जगतले कोण फाके. मग जर आणखी जगाच्या योगाने आणखी जर आणखी जग झाकलं जात असतं, जगातले कोण बाकी नाही का? जगाच्या लोकांनी आपल्याला हे सांगायचं आहे नाही का? मायाच्या लोकांनी परमात्मा दाखला जात नाही.
साठीवर आपण एखादा ड्रायव्हर असो, समोर कोण असे, काच असते, त्या काचेने ड्रायव्हर दाखला जातो का? उलट काय होते, समोर काच आहे, मग काचाने ड्रायव्हर का झाला नाही पाहिजे, दिसला नाही पाहिजे, म्हणून ते काच ड्रायव्हरला झाकू शकत. त्याप्रमाणे जगत परमात्मा स्वरूपाला झाकू शकत, उघड करून दाखवा. त्याच्यामुळे थोडे वाद आहे बघा, जास्त काही वादत पडण्यासारखं नाही. एक वाद असा आहे जगत नित्यात्व म्हणणार जगत त्याच्यामध्ये म्हणून प्रत्येकाचे मत आहे. कोणाचा आरंभवाद, कोणाचा परिणामवाद, कोणाचा शून्यवाद, कोणाचा हे वाद. तर जगात संगती करतात, एकाची संगती कर सांख्य दर्शनकारा चेतन आणि याच्यापासून जगत झालेलं आहे असं सांगा. असं खंडन होतं. परमाणू नाही आहे कोणतं, परमाणूपासून काय झालं, जगत झालं. फक्त ते खंडन आहे, परमाणूपासून कसं जगत. कोणी म्हणत असतात शून्यातून जगत झालं. कशाला काही म्हणतात आहे मधल्यामध्ये अभावापासून जगत झालं. कशाला अभावापासून जगत होतं. त्याचा करता नाही का, जीवाचा जर करता असं म्हटलं तर जीवा करणं शक्य आहे का? जन्म तेही सुद्धा नाही. एक 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 सगळी खंडन आहे. मग शेवटी निर्णय त्याचा कोणता, मग शेवटी जगात निर्माण करणारा सर्वज्ञ सर्ववीर एक परमात्मा काय केला पाहिजे. त्याच्याशिवाय जगाची संगती लागू शकत नाही. कोणीतरी एखादा घट दिसो, मग घट करणारा कोणतरी कुंभार काय केला पाहिजे. आणि तो कुंभार म्हणजे नुसता नावाचा कुंभार आहे असं घट उत्पन्न होते का शहाणा. खरं अगोदर तो आकार म्हणत असतो, काय म्हणतो, आणि मग घट काय करतो. त्याप्रमाणे ईश्वर सृष्टीचा काय करतो, आकार म्हणावं, मग ही सृष्टी काय करतो. त्याच्यामध्ये सर्व आपल्याला बघायला मिळतं. अंडाच्या जाराच्या नुसती सृष्टी उत्पन्न केली जगेल तशी. आणि मूल जन्माला आलं जगण्याकरता काय पाहिजे, बाळा दुधा आपण जगेल तसे. नुसतं जो आमंत्रण जेव्हा काम मागते नुसतं झाली या जेवायला म्हणतात. मग अगोदर जेवणाची काय करायला लागते, नंतर नाही तो अगोदर आमंत्रण. जाऊ द्या. जेव्हा जरा उत्पत्ती आणि पोषण म्हणतात, उत्पत्ती आणि स्थिती. मग त्याचं नियंत्रण पाहिजे. काय पाहिजे, नुसतं उत्पन्न करून काम करत असते तर त्याचं नियमन पाहिजे नाही का. एखादा समुद्र निर्माण केलं, नियंत्रण असेल तर म्हणजे समुद्र केवढा आहे, ढेपोळीसारखे आहे म्हणतात जगात. समुद्र महाजगीन 500 ढेपोळी भिडेची ना वास्तविक पृथ्वी गिरून गेली पाहिजे. केवढा समुद्र आहे समजत असे बरं का. 1000 मैल जेव्हा 22-23 तास समुद्रात झाले. मला अमेरिकेला जायचं 21 तास लागतात. किती तासी किती जातात ते 2-2.5 मैल काय जात होते. एवढ्यावर समुद्र केवढा आहे आणि त्याच्यात एक कोण आहे, पृथ्वी आहे. नाही पाण्यामध्ये डोकं ठेवलं तर तसंच राहते का, नाही का गेलत नाही. समुद्र महाजन तेव्हा संपून गेले. आमच्याकडे नियंत्रपणे जीव आहे का,
तुमच्या आज्ञेने सूर्य बघू तुमचे काय आपलं मला सगळं बरोबर हे जे ढगा आहे बरोबर सगळ्या भारतावर पाणी देतात नियोजन कोणी करू एका ठिकाणी ढगा फुटत असतो मला ढगाच्या बरा सर्व जगाला काय द्यायचं आहे पाणी द्यायचं आम्ही सगळ्याला फिरवण्याचं काम करत ईश्वर काय आता या आपल्याकडे दिवस आहे अमेरिकेमध्ये रात्र असते अमेरिकेमध्ये दिवस असतात आपल्याकडे काय असते रात्र असते खगोलशास्त्र म्हणतात ना भूशास्त्र त्याच्यामध्ये आम्ही झाड तात्पर्य एक ईश्वर काय केला पाहिजे जगाचा नियम म्हणजे जगाच्या योगाने परमात्मा हा दुःख होत नाही उलट स्पष्ट दिसतो काय दिसतो जनन योगा मला असा याचा अनुभव थोडी हे वादाची ओळी आहे म्हणून जग सर्वत्र स्वामी पाहिजे तैसा मुख्य तयार होईल पेड्यामध्ये काही भाग टाकायला असतो का मग पेढा खायच्या वेळेला हा संत्रा म्हणा मोसंबी म्हणा केळ म्हणा आंबा म्हणा काही घ्यायचं असतील काही एखादं केळ टाकून काय करायचं टाकायचं मधला करायचं काय करायचं काय याच्यामध्ये काय त्यांच्या मधलं टाकायचं असतं काय करायचं एखादी खारी खायची असली तर केळ काय याच्यामध्ये काही टाकायचं नसते आंब्याच्या याच्यामध्ये कोळी टाकावं लागते तर मधलंही टाकावं लागते मला इथे काही निराश करण्याचं काही कारण सगळा कोण आहे परमात्माच आहे खवा खायचा असला पेढा खायचा असला तर काही टाकायचं हाराचा जो गारा निश्चयाचा विरा अर्जुनाच्या प्रमाण निश्चय कर गाठी बांधविरा दिवाची ऐकाने कोणताही सांगण्याचं कार्य काय असेल ते आपल्या अंगी बांधलं पाहिजे एवढ्याकरता आता मी आतमध्ये बावीला शरीर वेगळ्याला गुणीने बांधला पाहिजे आता हे गुण आणि आपल्याला कसे बांधतात प्रकृतीच्या ठिकाणी असणे 3 गुण आहे सत्व आणि 3 गुणाचे काय बंधन आहे हे गुण हे बंधन दिसत नाही मग कोणतं बंधन एखाद्या माणसाला आपल्या दोराणी बांधमध्ये दिसते का आणि गुणाचं बंधन काय होत नाही वरच्या उभ्या राहिल्या तू 125 पासून राहिल्या वरच्या उभ्या राहिल्या तू गोंधळ हा ना त्याच्यावरची 125 125 सांगपात म्हणजे अवयवी आपल्याला अवयव आहे ना महाव्याने आपल्याला दाखला की आपण उघड दिसतो अरे हात आहे पाय हे अवयव आहे का दाखला घ्यावा गुणी नाही का शरीर आवडे नाही का आता मी आहे 10वीला शरीर वेगळाला आणि गुणी मीची बांधला ऐसा आवडे हे जो होई ना 125 क्रमांकाची 125 गिरोळी चौंदरा कणिसाचा आणि बेचला की आंधळा दिसत असेल त्याला एक शेतकरी असतो ज्वारीची पेरणी करतो एक दाणा जातो खाली किती मग नाहीसा सगळा मग किती पाणी बघलं हे दिसते मग एखादा सुंदर शेत असेल तर 1 किलोचं 1 कणीस असते
आणि खडकाळाचं तर 2-4 दाणे असतात. आलो जेवण आलो. बरोबर. मग पेरलेला जो ज्वारीचा दाणा आहे तो नाहीसा झाला का अनेक रुपयाने मिळाला. दोन दृष्टांत आहे ते. म्हणून जेव्हा पर्वते सागुणी पाहिजे माते. मग मायाच्या योगाने परमात्मा हा दृश्य होऊ शकत नाही. उलट त्या रूपाने पुन्हा आपल्याला काय होत होतं. हा तो साचो करा निश्चयाचा करा मला असा निश्चय तो कर आणि गाठी बांधवी राहिली. आपण जे काही तत्वज्ञान शिकतो सोडत नेण्याकरता का हृदयामध्ये ठेवण्याकरता. त्याप्रमाणे आता मी याची दावीला शरीर वेगळाला मुळे मीची बांधायला आवडी. त्याप्रमाणे आता 3 प्रकृती सोसलेले जे कोण जीवाला कसं बंधन प्राप्त करून देतात कारण हे बंधन कळावं लागत. बाकीचे बंधन काय होतात कळते हे बंधन आहे पण काय होत नाही. कसा बांधला जातो त्याच्याकरता सांगतात. बंधाचा विचार करतात नाही बा. एखादा विषय असतो जो विषय बांधत नाही त्या विषयात वृत्ती असली ते काय बांधते आसक्ती बांधते. कोणीतरी आपला कीर्तनकार म्हणा किंवा काय म्हणा नाही आदल्या दिवशी यावर्षी कीर्तन आलेला म्हणतात ते काय असतं सगळं आदर सत्कार अमका कीर्तनकाराकडून कीर्तन चांगलं करून द्यायचं असेल आल्याबरोबर फ्रेश केलं पाहिजे. मग काय त्याला काय घेता वगैरे आंबे वगैरे असे दिले बघा काय तुमचा अनुभव म्हणा वगैरे आनंद वाटला त्याला. पण आता दुसऱ्या वर्षी सप्ताहाच्या तिथीला म्हणतात पण त्याच्यामध्ये काय नसतंच बटाटा वडा ठेवला आंब्याचा काय नाही. आता एकदम कसं विचारायचं आंबे काय मग पर्यायाने विचारलं काय विचारलं म्हणलं मागच्या वर्षी काय सुंदर आंबे होते काय गोड घरमालक म्हणतो या वर्षी तो आंबा आला असता मोठा तुम्हाला 1 किलो आता 1 किलो आंबा खायला मिळाला नाही. मग यालाच म्हणतात गुणाचा बांधा. दिसतं काय पण विषय काय करतात हा दृष्टांत आहे का. जैसे स्वप्ने आपण अनुटोनी आत्ममरण भोगेले का दान कबल. स्वप्नात नाही का काय स्वप्नामध्ये पडेल आपल्याला काही सांगता येत नाही. पुन्हा जागा झाला तर जसेच आहे. पण स्वप्नामध्ये सुद्धा जरा भीती वगैरे आधी करून प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. का कवळातले डोळे आणि प्रकाश होणे डोळे. आपल्या एखाद्या डोळ्यात तुमचा डोळ्याचा आधार असतो का त्याला कावीळ असं म्हणत. वस्तू पांढरीच असते पण त्या आधाराच्यामुळे आपल्याला त्या वस्तू कशी दिसते नाही का. निर्दोष डोळ्यात पाहणाऱ्या माणसाला पांढरा स्फटिक दिसतो आणि त्याला कावळे झाले त्याला बंद दिसतो. तेवढे देखत जे डोळे तयारचे सगळे बरं त्याचं प्रकाशाने पुढे गेलं. मला कावळे झाले आहे कोणामुळे कळालं त्याच्याचमुळे हा दृष्टांत. नाना सूर्यप्रकाश आहे आणि प्रगतीचा या प्रकाश आहे. सूर्य उदयाला आला त्याच्यासमोर कोणाला
ढगाचे समुद्र म्हणजे ढगाचे प्रकाशन कोणी केलं? सूर्याने स्वतःचे प्रकाशन कोणी केलं? आलेल्या ढगाचे काय केलं? प्रकटित या आपल्या आभास आहे. आमचा डोकळाही दिसे सूर्याची. ढगाच्यामुळे सूर्याचं आपल्याला काय होत नाही दर्शन होत नाही. पण हे सुद्धा कोणामुळे कळत? सूर्याच्याच प्रकाशाने. आपण बेची झाली आहे, छाया आटूया, बेहोणी मिळाली आहे. आपण रस्त्याने 12 वाजताची वेळ आहे, दुपारची वेळ. तेव्हा आपल्या शरीराची सावली कुठे पडते? खाली पडते. आपण नंतर आपल्याला चालल्याप्रमाणे छाया आटूया, बेहोणी झाली. एखादा वेडा मनुष्य बरकच काहीतरी दिसते. शहाणा मनुष्य आपली काय आहे आणि वेडा मनुष्य माणूस आहे. नाना दे दावडी नाना होय त्याचं बंद व्हायचं. नाना दे आमच्या योगाने आणि त्याच्यामध्ये द्वैत निर्माण होते. सगळ्या बंधाला कोण कारणीभूत आहे? द्वैत हे सगळ्या बंधाला काय? तिथे द्वैतामुळेच आपल्याला काय आहे? बंधकान बांधले हे जाणारे मन माझे आणि नेण्याचे उपजे आपल्याने. बंधकान बांधलेले जाणारे मन माझे. शहाणा मनुष्य असेल तर तो म्हणतो या बंधनाच्या द्वारा माझी फसवणूक झाली. काय झाली? शहाणा मनुष्य बरोबर. वेड्या माणसाला बंधनाचं काही नसते, ज्ञान नसते. ज्ञानाने बरं बंधने ओळखतो तर हे ज्ञान कोणाला झाले? रोग आहे हे ज्ञान आपल्याला. रोगाची निवृत्ती झाली हे ज्ञान आपल्याला. बरे कोणे गुणे कैसा हे थोडं मागं राहिलं ना आपलं. माझा जे बंधायचा आवड ते परिसर तेव्हा हे गुण आपल्याला कसे बांधून असतात? सत्वरजतम त्याप्रमाणे आवडे ते परिसर अर्जुन देवा. भगवंताने अर्जुनाला काय करून टाकलं? देव करून टाकलं. आपण शिष्य झालो. अर्जुन देव असं म्हटलं मला हे गुण कसे बांधतात? आमच्याकडून तो काय कर? गुण किती किम धर्म? गुण किती आहे? त्यांचं स्वरूप काय आहे? काही आहे नाव के झाले वर्मा वगैरे. त्यांचं नाव काय? त्याचं रूप काय? हे सर्व तुला वर्मा सहितांनी काय करतो? सत्तावन्न जास्त माहिती गुणा प्रकृती संभव सत्व तीन गुण कोणापासून झाले? आणि काय करतात? निबंधन दे हे महाभाव म्हणजे अर्जुना. देही नव्हे देहात असणाऱ्या आत्मस्वरूपाला काय करतात? ते बांधतात. तरी सत्वरजतम पेय नाम आणि प्रकृती जन्म तुम्ही काय आहे? हे 3 गुण आहे. कोणापासून उत्पन्न झाले? प्रकृती जन्म भूमिका प्रकृतीपासून. एक सत्व ते उत्तम राजा ते नाही का? आणि ते माझी एकदम एकाची वृत्ती जठ आहे नाही का? एका शहरामध्ये बालपण तरुण झाली जसे बालांमध्ये त्याप्रमाणे एखादं सत्ववृत्ती एखादी वृत्ती जठ आहे. त्रिगुणात बाबडे पाहिजे आणि बाई शास्त्र देई. एकाच वृत्तीच्या ठिकाणी त्रिगुण असतात. एकाच शहराच्या ठिकाणी बालपण तरुणपण पुढे म्हातारपण असते. काम मिळाले आणि किडे जवळजवळ तूप वाढेल तो सोने पडेल. याचे पाचवी प्रकाशी सोन्याचा दृष्टांत सांगा. त्याच्यात हिमकाच मिळाला म्हणजे
तेव्हा काय होतं ते किमतीला काय पडते मग दूध आहे निरसदाची किंमत जास्त गिऱ्हाईक यायला लागलं मग त्याच्यात काय टाकतात पाणी टाकतात मग ते निषेध दूध झाल्यानंतर कमी भावाला काय होते त्याप्रमाणे जसं सोनं ही मिळालं तर कमी भावाला काय होते प्राप्त होते आणि तो सोने ही न पडे कमी भावाला प्राप्त होते 5 रुपया कशी न्यायाच्या माझं 5 रुपये त्याची 15.5 मिळाले पूर्वीच्या काळामध्ये न्यायाच्या महाराजांच्या 1 तोळा सोन्याला किती रुपये पडत होते 15.5 आता 15.5 रुपये 5.5 लाख पडले पूर्वीच्या काळाने आपल्या काळ त्याच्यामध्ये दाखवले दुसरा दृष्टांत काही सावधपणा द्यायची बाबीने आलायचे सुशक्ती द्यायची त्याचे गणावणे एकदा माणसाला झोप यायला लागली तसा जागृत नाही का जागृतीचा विसर पडतो म्हणजे उत्साह निघून जात असतो नाही का आणि कोण उत्साहाची जागा कोण देतो हळद त्याला म्हणलं 1 दिवस नाही पाठवला तर गेलं काय सुशुद्धी व्हायचे गणावणे तैसे अज्ञान अंगीकारे निघाली वृत्ती करे ते रजतमद्वारे सवय त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून जी वृत्ती निघाली ती रजतमद्वारे तवे म्हणून ती रजत सत्वानी रजद्वारे तमगुण काय होतं झोपेमध्ये कोणता गुण होतो तिथे काही उत्साह आहे का त्याप्रमाणे अर्जुना का दान या नाम गुण आता दाखव गुण पालू अर्जुना या प्रकारे आम्ही तुला सांगतो हे आणि कसे बांधतात त्याचा बरोबर आम्ही तुला आणि सांगतो म्हणजे कशावरून ओळखायचं त्याच्या जरी क्षेत्रज्ञ जसे आत्मा मोठं टाकायचे ते देहाने यायचे मुहूर्त करे आत्मा क्षेत्रातले जसे जीव स्वरूपाला ज्यावेळेला प्राप्त होतो आत्मा मोठं का पाहिजे आणि मी देहाचे मुहूर्त करे माझा ज्या बंधनाच्या योगाने आत्मा हा काय होतो मिळत नाही मोठ्या मुळामध्ये आत्मा देह आहे का देह पंचमावला मग स्वला विसरतो आणि कोणाला मी म्हणतो देहाला मी देहाचे मुहूर्त करे आता सगळे देहाचे धर्म कोणाचे आहे जन्म मरण काय होय नव्हे ते सगळे धर्म कोणाचे आहे करता आहे भक्त आहे जन्मणारा आहे मरणारा आहे काळा आहे सुखी आहे दुःखी आहे पापी आहे पुण्यवान गरीब हे सगळे धर्म कोणाचे आहे मग क्षेत्रज्ञ नसे मोठका पैसे आणि मी देहाचे काय करी मुहूर्त करी मला जन्म मरणांती मरेपर्यंत जन्म मरणाची पहिला कोणता जन्म आणि शेवटचा तो कोणता तोपर्यंत देहधर्मी समजते सर्व देहाचे धर्म काय घेतो हे सगळे जण सूक्ष्म आणि या तिन्ही देहाचे धर्म काय घेतो आपल्याकडे वास्तविक याच्या ठिकाणी कोणताही धर्म आरोपित धर्म आहे कोणते समजते आणि महत्वाची स्थिती हे ना जाऊ तेवढ्यावर काम मागते का हा ममाचा अभ्यास तयार होतो सगळ्या धर्मात संबंध असलेला ममाध्यास म्हणतात पहिला कोणता आहे आमचा अभ्यास आहे मुळामध्ये परब्रह्म समजतो तर आमचा अभ्यास मिळाला काय माझा आणि काही संबंध नाही आचडे बचडे चकुडे वगैरे त्याला कोणता अभ्यास ममाध्यास ममत्वाची सुटी घेणार कशा प्रकारे एक दृष्टांत सांगतात जैसे मिनाच्या तोंडी आणि पडेना जवळ पडली तेव्हा गळा आसुडी जैसे मिनाच्या तोंडी मासे धरणारे पोर असतात ना
गळा असतो त्याला थोडासा मासाचा तुकडा असतो असं पाण्यामध्ये टाकतात आणि तो मासा बिचारा तो हे खाण्याकरता जातो त्याला गळ असतो असा काय आणि ते मासाच्या बरोबर काय वाटत मग असं तोंडामध्ये गळ काय करतो अडकतो आणि तो त्याची खाली असते ती खाली झाली मग तो लगेच काढलं आणि त्या माशामुळे तो काय झाला तो मासा काय झाला अडकला कशामुळे मासामुळे मासाला काय माहिती त्याच्यात गळ आहे म्हणून बांधला गेला की नाही तशी मिळाच्या तोडी पुढे ना जाऊ गुंडी म्हणजे मासाचा तुकडा आणि तो गळा असोडी जळ पाडले एक रान पाडले दुसरा कोणता पशु पक्षी जागणारा कोणता आणि मासे काय करतो मग जळा असोडी असा काय करतो असोड झाला बांधला गेला काही तो काय गेला बांधला गेला तत्र सत्वं निर्मलत्वं प्रकाशसमानवलयं सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन तत्र सत्वं निर्मलत्वं तीन गुण सत्वगुण रजोगुण तमोगुण सत्वगुण कसं आहे निर्मल स्वरूपाचं आहे प्रकाशकं मनामयं स्वयं प्रकाश रूप आहे उपद्रव रहित आहे पण दोन प्रकारे तो बांधतो सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन मी सुखी आहे अन्य कोण आहे सुखसंगेन बदलावे मी सुखी आहे ज्ञानसंगेन आता मी सुखी आहे मी ज्ञानी आहे मला कशाची आवश्यकता बराचसे लोक याच्यामध्ये फसलं मला का तुम्हाला भजन करायचं असेल काय भक्ती करायची असेल तुमच्या वाट्याला गेले कोणाच्या वाट्याला नाही काहीतरी तुम्हाला ईश्वराला मागायचं म्हणजे भक्ती करतो आम्ही भक्ती का करीत नाही आम्हाला कशाची सर्व सुख कोणाची मिळाली आम्हाला ज्ञानही कोणाला आहे आम्हाला भक्तीची गरज काय मला मनुष्य जे आला जेवणे सुद्धा भक्ती करत नसेल मग कोणी बांधला गेला एखादा मनुष्य एकाच कोणाला सांगायचं असतो श्रीमंत आहे धनवान आहे गुणवान आहे सगळं काही आहे काय कशाची गरज आहे मुलासारखा मुलगा आहे स्त्री आहे मग तोच आपलं वर्णन करून सांगतो मला कशाची आवश्यकता नाही 20-25 एकर ऊस आहे साडेतीन हजार खपत असतो पोरगा नोकरी करतो सोनबाई काय करतो आम्हाला तर कशाची गरज राहिलेली आनंदाची गोष्ट त्याला मान मान्यता मिळते काय मिळते साहजिकच आहे ना नंतर एखाद्या वारकऱ्याने प्रश्न केला म्हणलं भक्ती विक्ती करतो का म्हणलं आम्ही ते भांडवल मग का हो का पंडित आणि नाही माझे अनोखा पंडित शहाणा कोण झाडे भक्तीचा म्हणजे भक्तीला प्रतिबंध कोणी केला हे गुणाचं काय सुखी आहे निपुण हे बंधन आहे सुखसंगेन बदनाते ज्ञानसंगेन आणखी पुस्तकाचा विषय आहे कसा बंधन करतो विचार कधी करतो